कामोठेकरांच्या विकासाची जी गंगा थांबलेली आहे ती वाहती राहिली पाहिजे आणि कामोठेकरांचा विकास झाला पाहिजे, माझ्या प्रभागाचा विकास झाला पाहिजे, हे माझं ध्येय धोरण आहे। आणि अस्मिता सामाजिक महिला संस्था जी 2012 मध्ये मी महिलांच्या प्रगतीसाठी स्वावलंबनासाठी निर्माण केलेली आहे, त्या अस्मिता सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आम्ही वर्षभर विविध कार्यक्रम घेत असतो आणि महिला बचत गट आहेत, त्या बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिला आपला स्वयंरोजगार करतायत, त्यांच्या स्वतःच्या काही रोजगार निर्मिती झालेली आहे। त्याच्यामुळे आम्ही आमचे काम आरोग्य सेवा असेल, परत रक्तदान शिबिर असतील, महिलांचे काही प्रश्न असतील, महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन हवं असेल, असे कितीतरी प्रश्न आम्ही पुढे नेण्याचा मी स्वतः प्रयत्न करते। प्रभागाचा विकास हाच माझा आज मी तिला ध्यास आहे। गेले 20 वर्ष झालं कामोठेच्या जनतांना चांगल्या प्रकारे माहिती आहे की मी कशी समाजसेवा करते। त्या समाजसेवेच्या माध्यमातूनच मी निवडणुकीपुरती समोर आलेली नाहीये। माझं म्हणजे 12 महिने माझं सामाजिक कार्य चालू असतं। कामोठे ते जनतेला माहिती आहे की या मॅडमचं काम 12 महिने चालू असतं, कारण आज मी तिला पाहिलं तर आपण अनेक उमेदवार हे म्हणजे अनोळखी असतात, ज्यांना चेहरे लोकांना माहिती नाहीत, असे उमेदवार म्हणून बाहेर आलेले, तर ज्यांना सामाजिक प्रश्नाची जाण नाहीये, ज्यांना आपण कुठल्या प्रभागात उभायचं, कशासाठी उभायचं या गोष्टींची माहिती नाहीये, असे उमेदवार आहेत। पण मला सामाजिक प्रश्नाची जाण आहे। मी एक सुशिक्षित उमेदवार आहे। जनतेच्या सेवेसाठी, त्यांना म्हणजे चांगल्या पद्धतीचं जीवन जगण्यासाठी आणि माझ्या प्रभागाच्या विकासासाठी मी 24 तास त्यांच्यासाठी उपलब्ध असणार आहे। सामान्य कुटुंबातील महिला सत्ताधाऱ्यांच्या पुढे आव्हान ठरत आहे, काय हे बघा, संघर्ष हा आमच्या 5वीलाच पुजलेला आहे, त्याच्यामुळे संघर्षाची भीती आम्हाला नाहीये। संघर्ष आता करतोय, पाठीमागे केलेला आहे आणि इथून पुढेही आम्ही संघर्ष करत राहू। जनशक्ती विरुद्ध धनशक्ती हे सगळं समीकरण इथं चाललेलं आहे। आम्ही जनशक्ती बरोबर आहोत। ह्या माझ्या सगळ्या ज्या भगिनी जे इथं माझ्या बरोबर आहेत त्या माझ्या पाठीशी आहेत, पण मी एक चळवळीतली कार्यकर्ती आहे। त्या चळवळीतून मला संघर्षाची एक शिकवण मिळालेली आहे आणि त्या संघर्षातून मी जनतेला एवढंच आव्हान करेन की तुम्ही 2-4 रुपयाला जे 2-4 म्हणजे रुपयाचे रोजचे जर हिशोबाने केले तर 2-4 रुपये होतील, त्या 2-4 रुपयाच्या हिशोबाला बळी न पडता तुमच्यासाठी 24 तास कोण उपलब्ध होऊ शकतो अशा उमेदवाराला तुम्ही निवडून द्यावा। त्या 15 तारखेला हेलिकॉप्टर या चिन्हाच्या पुढे आपलं बटन दाबावं आणि मला प्रचंड मताने निवडून द्यावं, एवढंच मी जनता जनार्दनेला आव्हान करते। कुणी कितीही बनवू दे चॅप्टर, छत्रपती शिवाजी महाराज की